तालुक्याच्या वतीने आजी पत्रकार परिषद आपण आयोजित पत्रकार परिषदेची उपस्थित सर्व मीडियाचे प्रतिनिधी प्रतिनिधी सर्व साप्ताहिक दैनिकाचे प्रतिनिधी बंधू या पत्रकार परिषदेसाठी माझ्यासोबत उपस्थित असलेले नवनाथजी पडळकर, आकाश कांबळे, तारा माक्षी, माऊली काका चौधरी, युवराज मस्के, पांडुरंग शिंदे, मारुती मंत्री, दीपक काटे, माझ्यासोबत असलेले सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, या मंडळातले विधानसभेचे सर्व पदाधिकारी, पत्रकार बंधू, खरं तर आज पत्रकार परिषद घेत असताना भारतीय जनता पार्टी म्हणून आपण ही पत्रकार परिषद घेत असताना येणारा कालखंड हा भारतीय जनता पार्टीच्या संक्रमणाचा काळ म्हणलं तरी वावड ठरणार. कारण एका अर्थाने चैत्रामध्ये आपण पाहतो की जुनी पालवी गळल्यानंतर नवीन पालवी येत असते. तसंच काहीसं आता ह्या इंदापूर तालुक्यामध्ये आत्ताची परिस्थिती आहे. इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची खरं तर आज आमची संघटनात्मक बैठक आम्ही आयोजित केलेली आहे आणि संघटनात्मक बैठक अतिशय उत्साहामध्ये जवळपास फक्त पदाधिकारी आम्ही या ठिकाणी बोलवले, आजी माझी सर्व पदाधिकारी आम्ही आजच्या बैठकीला बोलवले आहेत. जवळपास 200 पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा उत्साह हा भारतीय जनता पार्टी ही विचाराला बांधील असलेली कार्यकर्त्यांची संघटना आहे आणि त्यामुळं विचाराला बांधील असलेल्या संघटनेमध्ये कार्यकर्त्याला पद कुठलं मिळालं कुठलं नाही मिळालं हे ह्या महत्त्वाची गोष्ट नसून कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीच्या आणि देश हिताच्या विचाराशी बांधलेला कार्यकर्ता म्हणून आमच्या कार्यकर्त्याची ओळख आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सक्रियतेने उभा राहायला पाहिजे. आजच्या खरं तर आमच्या बैठकीचं नियोजन करण्याचा हेतूच मुळात आमचा असा आहे की भारतीय जनता पार्टीची संघटना उभी राहिली पाहिजे. संघटना आगामी कालखंडामध्ये प्रभावीपणे उभं राहिलं पाहिजे. येणाऱ्या सर्व विधानसभा असेल, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सरकार या सगळ्या निवडणुका ताकदीने भारतीय जनता पार्टी म्हणून लढता आल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी संघटना मजबूत असली पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थानं आज आमची बैठक नियोजनाची आहे. या नियोजनाच्या बैठकीमध्ये खरं तर आज आपण सर्वांना सांगू इच्छितो की मागच्या 4-5 दिवसामध्ये काही भारतीय जनता पार्टीतलं प्रवेश इतर पक्षामध्ये झालेले आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वसामान्य माणसाच्या मनात संभ्रम निर्माण झाला की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते खाली शिल्लक आहेत का नाही, कार्यकर्ते असतील तर काय परिस्थिती राहील. त्यामुळं मी आज प्रथमतः आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये इंदापूर तालुका शहर आणि ग्रामीण तालुका इथल्या दोन्ही भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यकारिणी होत्या त्या आज बरखास्त करत आहे. ही आपल्या सगळ्यांसमोर महत्त्वाची घोषणा मी आज करतो आहे. कारण या इंदापूर तालुका ग्रामीणमधला आणि शहरातल्या दोन्ही कार्यकारिण्या बरखास्त केल्यानंतर इथला सर्व मंडळाध्यक्षापासून सर्व पदाधिकारी आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी इंदापूर विधानसभेतले सर्वच्या सर्व मी आज बरखास्त करत आहे आणि त्वरित येणाऱ्या 8 दिवसामध्ये रचना भारतीय जनता पार्टीची केली जाईल. भारतीय जनता पार्टी हा या विधानसभेमध्ये पर्याय देणारा पक्ष म्हणून आगामी कालखंडामध्ये कसा निर्माण होईल हीच आमची भूमिका या ठिकाणी राहणार आहे. खरं तर भारतीय जनता पार्टीबद्दल आपल्याला सगळ्यांना आवर्जून सांगावंसं वाटतं. भारतीय जनता पार्टीला कमीत कमी मतदान हे पूर्वीच्या काळामध्ये भाजप शिवसेना युती असताना 38,000 पडलेले आहे आणि जास्तीत जास्त जवळपास 66-67,000 मतदान लोकसभेला पडले. त्यामुळं खरं जर पाहिलं तर आपण या इंदापूर तालुक्यातील दोन्ही नेते म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र असताना दोन्ही नेते ज्यावेळेस शरद पवारांसोबत होते त्यावेळेस सुद्धा भारतीय जनता पार्टी 2019ला 66-67,000 मतदान पडलेले आणि ज्यावेळेस दोन्ही नेते एकत्र असताना प्रदीप कारटकर ज्यावेळेस भाजप शिवसेना निवडणूक लढले होते त्यावेळेस पण त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान झालं होतं. त्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं जे ह्या विधानसभा मतदारसंघातलं मतदान आहे ते काउंट करत असताना एकत्रित काउंट करताना राजकीय दृष्ट्या जर सांगायचं झालं तर भारतीय जनता पार्टीचा वोट शेअर या तालुक्यामध्ये कमीत कमी 40% जास्तीत जास्त 60-65,000 एवढा वोट शेअर ह्या तालुक्यामध्ये आहे. त्यामुळं आमच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी ही ह्या तालुक्यामध्ये प्रभावी पार्टी म्हणून खरं तर आमचं अस्तित्व आहे. येणारा कालखंड आमच्या दृष्टीने आव्हानात्मक आहे. कारण राजकीय स्थित्यंतर झाल्यानंतर बऱ्याच वेळा सर्वसामान्य कार्यकर्ता हा गर्भगडीत होत असतो. राजकारणात इमोशन्सवरती राजकारण चालू असताना सर्वसामान्य कार्यकर्त्याला काही गोष्टी कळत नाहीत आणि त्याची दिशा स्पष्ट झाली पाहिजे. त्याच्या मनात कुठलंही कन्फ्युजन असता कामा नये म्हणून खरं तर आपल्या पत्रकारांशी आमचा संवाद साधण्याचा हेतू होता
भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आमचा एकच हेतू आहे की भारतीय जनता पार्टीची संघटना एवढी मजबूत असली पाहिजे की आम्ही आगामी कालखंडामध्ये विधानसभेची जागा भारतीय जनता पार्टीला इंदापूर मागतो आहोत. जिल्ह्यामध्ये ग्रामीणमध्ये 10 जागा आहेत, त्यातल्या मिनिमम 4 जागा भारतीय जनता पार्टी लढवावी अशी आम्ही पार्टीकडे, प्रदेशाकडे, नेतृत्वाकडे मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत असताना भारतीय जनता पार्टी आगामी कालखंडामध्ये प्रमुख पक्ष म्हणून ह्या इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. खरंच आपण पाहिलं तर ह्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणजे आज बऱ्याच वेळा असं होतं की राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब, खरं तर आम्हाला या राज्यामध्ये माहितीचं सरकार आणायचं. एकनाथराव शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, हे माहितीचं सरकार आणत असताना आमच्या दृष्टीने एक एक विधानसभेचा आमदार महत्त्वाचा आहे. त्यामुळं आम्हाला माहितीचा एक माणूस निवडून आला पाहिजे, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला उमेदवारी मिळाली पाहिजे, ही सुद्धा आमची भूमिका आगामी कालखंडामध्ये असणार आहे. कारण असं कोणी समजता कामा नये की भारतीय जनता पार्टी संपली, भारतीय जनता पार्टीत आता उमेदवारी मागणार नाही. आमचा तो आग्रह राहील. शेवटच्या क्षणापर्यंत जागा वाटप जोपर्यंत चालेल तोपर्यंत भारतीय जनता पार्टी तशा प्रकारची मागणी करत राहणार आहे. त्यामुळं कुणाच्या मनामध्ये अशी शंका येता कामा नये. शेवटी अलायन्समध्ये शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, कोणत्याही पक्षाला जरी उमेदवारी मिळाली तरी शेवटी महायुती म्हणून आमचं काम करत असताना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काम करेल. परंतु कुठल्याही पक्षाने भारतीय जनता पार्टीला गृहीत धरून चालता कामा नये. राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल. त्यामुळं बऱ्याच वेळा असं होतं की कार्यकर्त्यांची ससेहोडपट भविष्य काळामध्ये झाली नाही पाहिजे. ही सुद्धा आमची भूमिका राहील. कारण भारतीय जनता पार्टी ध्येयासाठी काम करते, भारतीय जनता पार्टी देशप्रेमासाठी काम करते, देशहितासाठी काम करते. परंतु हे होत असताना मग